कोल्हापुरातील राजारामपुरी 9व्या गल्लीतील एका हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी आलेल्या तरुणांनी शेजारच्या बंगल्याच्या दारातच वाहनं लावली होती। घरमालकानं त्याबद्दल हटकलं आणि वाद सुरू झाला। त्यातून हे प्रकरण हमरीतुमरीवर गेलं। हॉटेलमध्ये आलेल्या त्या तरुणांनी आपल्या अन्य सहकाऱ्यांना बोलावून घेतलं आणि त्या बंगल्यावर तसंच बंगल्याच्या दारातील कारवर दगडफेक केली। त्यामध्ये रोहित साळोखे यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं। राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हस्तक्षेप केला आणि दोन्ही बाजूंची समजूत काढली। मात्र किरकोळ कारणावरून दगडफेक करणाऱ्या त्या तरुणांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे। कोल्हापुरातील राजारामपुरीतील 9व्या गल्लीत वाडा हॉटेल आहे। या हॉटेलमध्ये येणारे ग्राहक बऱ्याचदा आपली वाहनं आजूबाजूच्या घरासमोर अस्ताव्यस्त लावतात। त्यातून स्थानिक रहिवासी, ग्राहक आणि हॉटेल मालक यांच्यात वादाच्या घटना घडतात। आज सकाळी 10:30च्या सुमारास सुफियान शिकलगार, इलियास सय्यद हे आपल्या मित्रांसोबत हॉटेल वाडामध्ये आले होते। त्यांनी आपली दुचाकी हॉटेल शेजारच्या रोहित साळोखे यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारासमोर लावली। साळोखे यांनी घराच्या दारासमोर आडव्या लावलेल्या सर्वच दुचाकी हलवल्या आणि रस्त्यावर लावल्या। काही वेळा शिकलगार आणि सय्यद हे आपल्या मित्रांसह हॉटेल बाहेर आले। त्यावेळी त्यांना आपल्या दुचाकी रस्त्यावर लावल्याचं दिसलं। या तरुणांनी साळोखे यांना जाब विचारला आणि त्यातून वादाला सुरुवात झाली। शिकलगार आणि सय्यद यांनी फोन करून सोमवार पेठेतील अल्कमेश शेख, अमीर बागवान, साद शिकलगार यांच्यासह 20 ते 25 जणांना बोलावून घेतलं। या सर्वांनी राजारामपुरी 9व्या गल्लीत येऊन थेट हाणामारी सुरू करत साळोखे यांच्या बंगल्यावर दगडफेक केली। त्यामध्ये साळोखे यांच्या कारचं मोठं नुकसान झालंय। या सर्व हाणामारीमुळे राजारामपुरीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। हॉटेलच्या दारात मोठा जमाव जमल्याचं कळताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगवलं, तर काही तरुणांना राजारामपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं। सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन दोघांचीही समजूत काढली। मात्र या सर्व परिस्थितीत राजारामपुरीतील पार्किंगचा प्रश्न किती गंभीर झालाय आणि छोट्या छोट्या कारणावरून सुद्धा तरुणांची माथी कशी भडकतात हे दिसून आलंय।